जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जागर माऊली जनकल्याण दिंडीचा दुसरा दिवसही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध गावांमध्ये हरिनामाचा गजर करत शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यात आली. रविवार 19 जुलै 2026 रोजी जनकल्याण दिंडीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात फतियाबाद येथून करण्यात आली. त्यानंतर दिंडीने गोकुळवाडी, शहापूर बंजर आणि आसेगाव या गावांमध्ये जनसंपर्क साधत नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवली. यावेळी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मार्गदर्शनासह पोलीस भरतीची पुस्तके वाटप करण्यात आली. या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीशे, पंचायत समिती सदस्य सावळीराम थोरात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दीपक बडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान आसेगाव येथे महाराष्ट्राचे आमदार प्रशांत बंब यांनी स्वतः दिंडीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत हरिनामाचा जयघोष केला. त्यांच्या उपस्थितीमुळे दिंडीला अधिक उत्साह प्राप्त झाला. नागरिकांशी संवाद साधत त्यांनी शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. आषाढी वारीच्या आध्यात्मिक वातावरणासोबतच जनजागृती आणि लोककल्याणाचा संदेश देणारी ही दिंडी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पुढील प्रवासाला रवाना झाली. चैतन्य सुरेश बर्वे, राहणार फतियाबाद. आम्ही आमदार प्रशांत साहेबांना पुस्तकासाठी मेल केला होता. आज आम्हाला फतियाबाद येथे पुस्तक देण्यात आले. त्यांचे खूप खूप धन्यवाद. असेल पण 2 वर्ष जर ते रेग्युलर असतील तर त्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर. इतकी सुंदर योजना. आणि शेवटचं जे ऐलान त्यांनी आता केलंय मित्रांनो, तरी सोलार शेती याच्यावर लक्ष करून हळूहळू हळूहळू आम्ही दिवसा लाईट देण्याकरता आलेलो आहोत. सीएम साहेबांचा, सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा टार्गेट आहे की जानेवारी पासून सर्वांना दिवसा लाईट भेटल. असे प्रयत्न 80% शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आणि 48,000 कोटी रुपये होते. कसे होते? आता तर पैसे घेणार नाही. 7.5च्या हॉर्स पॉवर पर्यंत आम्ही आता पैसे घेणार नाही. देवेंद्रजींनी 1-1.5 वर्षापूर्वी सांगितलं तुम्हाला बिल येत आहेत का? आता बिल येत आहेत? नाही येत. भविष्यात येणार नाही. पण आपल्या नावावर थकबाकी होती. 5,000, 10,000, 20,000, कुणाकुणाकडे 2-2 लाख होती, कुणाकुणाकडे 50,000 होती. कंपनीवाले हे जे MSEBचे आपल्याला लाईट देतात ना, त्या कंपनीवाल्यांनी सांगितलं होतं नीट कान खोलून ऐका, आता आम्हाला पर्याय नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर बोजे टाकू. कारण आमचा मागचा पैसा द्या, पुढचं ठीक आहे शासन भरू लागलं. 25,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांचे वीज बिल देऊ लागलो, पण मागचे पैसे द्या. देवेंद्रजींनी, फडणवीस साहेबांनी मित्रांनो आपल्या 4 दिवसापूर्वी ऐलान केलं, मागचे सगळे पैसे सरकार भरणार. शेतकऱ्यांचे सगळे वीज बिल मागचे माफ करून टाकले. 1ही रुपयाचं वीज बिल आता मागचं पण शेतकऱ्यांचं राहिलेलं नाही. त्याचं कारण एकच आहे की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा हे विचार होता की टेन्शन लेस शेती व्हावी, शेतकऱ्यावर बोजा नको, शेती करताना त्यांना मुक्त हस्ते शेती करू द्या. मी मागे या स्टेजवरून बोललो होतो. अशा भानगडीकडे आम्ही चाललोय की शेतकऱ्यांना आता फार टेन्शन मध्ये जगायचं नाही, टेन्शन लेस शेती करू द्यावी. त्यांना पाणी, वीज वेळेवर भेटली तर आपल्याला मित्रांनो भेटतं. तर भरपूर माझं बोलणं झालेलं आहे. बाकी करता सर्वांना मी मित्रांनो आमंत्रित करतो. इतोपर कुणाला काहीही मला बोलायचं असेल तर माझा मेल ID सर्वांकडे आहे. माझ्या संपूर्ण बोलण्यामध्ये मला कुणाचंही मन दुखायचं कधीच नसतं. एक अधिकार म्हणून मला आमदार म्हणून बोलावं लागतं, म्हणून मी ते बोललो. तरीही जर कुणाचं मन दुखावलं असेल तर मी हात जोडून माफी मागतो. सर्व वारकऱ्यांना, दिंडी, जनदिंडी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जय हरी. या माऊली जनकल्याण दिंडीसाठी उपस्थित सन्माननीय या गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंबेलोह गटामध्ये आषाढी वारीच्या पावन पर्वावरती जनकल्याणकारी योजनांचा जागर व्हावा आणि पंढरीची वारी विठू माऊलीच्या दारी, लोकप्रतिनिधींची वारी जनसामान्यांच्या दारी. सन्माननीय आदरणीय प्रशांत बंब साहेबांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी एक बैठक घेतली रिंग रोडला
एका हॉलमध्ये आणि संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, मग मार्केट कमिटी संचालक असतील किंवा इतर सर्व लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपण मतदारसंघात कुठे कुठे फिरलात आणि कुठल्या कुठल्या कार्यालयात गेला आणि कुठल्या गावामध्ये काय काय कामं केली याचा पाढा प्रत्येक लोकप्रतिनिधींना वाचायला लावला. आणि त्यापुढे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी महिन्यात एकदा गावात किंवा विविध शासकीय कार्यालयात जाऊन लोकांच्या, नागरिकांच्या कामासाठी आपण मतदारसंघात फिरायचा असा आदेश दिला. आणि त्यानंतर जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.